हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा लॅब. मित्रांनो, आपण डबल पॉइंट लोडचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता फॉर कॅल्क्युलेटिंग द पॅरामीटर्स स्लोप अँड डिफ्लेक्शन युजिंग मॅक्युलिस मेथड. तर आज पुढच्या काही क्वेश्चन्स आपण घेणार आहेत. 2 क्वेश्चन ऍटलिस्ट तरी घेईल या एक व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायला तुम्ही म्हणजे ह्या व्हिडिओला कनेक्ट राहा लास्ट पर्यंत, तरच तुम्हाला सगळ्या पॅरामीटर्स काय राहणार आहेत कळून जाणार आहेत. आता बेसिक पासून शिकवतो ह्या पण व्हिडिओमध्ये व्यवस्थित. जे कोणी नवीन असाल या व्हिडिओला त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा, तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत, स्टेप जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही वाईल सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. ओके, चलो. तर वन बाय वन आपण काय करू, या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ. चल, तर बघा मित्रांनो, काय दिलंय पहिले क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. काय दिलेलं आहे? अ सिम्पली सपोर्टेड बीम, a simply supported beam of span 6 मीटर कॅरिंग W किलोन्यूटन लोड दिलेला आहे. बरोबर आहे, W किलोन्यूटन लोड दिलाय ऍट 4 मीटर फ्रॉम लेफ्ट. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट सपोर्ट, 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय म्हणलंय तिथं, डब्ल्यू. तर एफ एक्स्ट्रा आलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू इफ डिफ्लेक्शन. हा, तर हे काय आहे इथं स्टेटमेंट, दॅट इज इफ डिफ्लेक्शन ऍट सेंटर इज 20 mm. डिफ्लेक्शन ऍट सेंटर किती आहे ते दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो, 20 mm. ओके, टेक EI ची किंमत दिलेली आहे. किती रे EI ची किंमत? 2000 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर आहे. यूज मॅक्युलिस मेथड, आणि मॅक्युलिस मेथडला अल्टरनेट नाव काय आहे? डबल इंटिग्रेशन मेथड. मित्रांनो सिंपल आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. डब्ल्यू अननोन काढण्यासाठी तुम्हाला डिफ्लेक्शन किंवा स्लोप दिलेला असतो. तर ह्या केसमध्ये डिफ्लेक्शन दिलेला आहे, सेंटरला आहे. सेंटरला आहे म्हणलं तर तुम्हाला एक्स ची किंमत पण माहित झालेली आहे. म्हणजे आपलं सेक्शन कुठं शिफ्ट करायचं? सेंटरला शिफ्ट करायचं मित्रांनो. करेक्ट आहे ना, सेंटरला शिफ्ट करायचं. आणि सेंटर ओरिजिन पासून किती डिस्टन्सवर आहे? दॅट इज L/2. L/2 म्हणजे काय? स्पॅन डिवायडेड बाय 2, दॅट इज 6/2 म्हणजे 3 मीटर. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. आता वन बाय वन मी काय करतो, हे डायग्राम्स वगैरे ड्रॉ करून घेतो. ओके, चल, एकच मिनिट. तर शेप घेतो आणि बीम काढतो पहिले. सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, चल. चल, एरोज देऊन टाकतो. हे सपोर्ट ए आहे आणि हा वाला सपोर्ट काय? बी आहे. करेक्ट, ठीक आहे. तर हा सपोर्ट ए आहे मित्रांनो, हा सपोर्ट बी आहे. या दोघांमधला डिस्टन्स जे आहे सपोर्ट मधला, दॅट इज 6 मीटर आहे. आणि हिलाच आपण काय म्हणतो? एल. दॅट इज टोटल स्पॅन किती आहे? 6 मीटर. आणि त्याच्यानंतर बघा इथं डब्ल्यू किलो न्यूटन लोड कॅरी करते हा स्पॅन ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. म्हणजे इथून लेफ्ट सपोर्टला एक पॉइंट लोड आहे मित्रांनो, आणि ते कितीचा आहे रे? पॉइंट लोड कितीचा आहे? दॅट इज डब्ल्यूचा आहे. करेक्ट आहे, ठीक आहे. तर हा डब्ल्यू आहे. तर हा एक मिनिट, मी याला थोडं इथं करतो तुला. चलो. तर हा डिस्टन्स किती आहे रे? हा डिस्टन्स 4 मीटर आहे फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. करेक्ट, राईट. ओके, चलो. आता बाकी तर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. डिफ्लेक्शनची किंमत दिलेली आहे ऍट सेंटर. मी सेंटरला एक पर्टिक्युलर पॉइंट देतो मित्रांनो, दॅट इज सी. आणि हा सी किती आहे? 3 मीटरवर आहे. बरोबर का? सेंटर किती येतो? 6चा सेंटर 3 येते. बरोबर, करेक्ट आहे. तर आपलं सेक्शन जे आहे मित्रांनो, पहिले घेताना आपण कुठं घेतो? पॉइंट लोडच्या नंतर. आपण पॉइंट लोड मध्ये शिकलो. तर जवळपास तीन तीन प्रॉब्लेम झालेले आहेत, डेरिव्हेशन्स धरून 5 झालेले आहेत. तर त्या 5ही प्रॉब्लेम्स मध्ये किंवा डेरिव्हेशन्स मध्ये आपण काय केलं? ते पॉइंट लोडच्या नंतरच आपण काय केलेलं आहे? सेक्शन टाकलेलं आहे मित्रांनो. लक्षात आलं इथपर्यंत? काय डाऊट? चलो, हा झाला तुमचा सेक्शन. बरोबर आहे, हा झाला तुमचा सेक्शन. आणि हा सेक्शनचा डिस्टन्स मित्रांनो किती राहणार? या सेक्शनचा डिस्टन्स आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ
x from origin, at a distance of x from origin. लक्षात आलं? चलो, तर हा डिस्टन्स आहे x. तर बाकी तर ऍज युजल YC ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 20 mm, आणि ह्या mm ला तुम्हाला मीटर मध्ये करून घ्यायचं मित्रांनो. आणि हे मीटर मध्ये किती येईल रे? डिवायडेड बाय 1000 करा तर 0.02 मीटर येईल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट EI ची किंमत दिलेली आहे, दॅट इज 2000 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं इथं W, आणि W कशामध्ये फाइंड आउट करायचं तुम्हाला? किलो न्यूटन. आणि इथं मेथड कोणतं यूज करतो आपण? मेथड यूज करतो मित्रांनो मॅक्युलिस मेथड. कोणतं मेथड? मॅक्युलिस मेथड यूज करतो. लक्षात आलं? चलो, आता वन बाय वन आपण काय करू, स्टेप्स सॉल्व करून घेऊ. चलो, the first step number 1, calculation of काय करतो? सपोर्ट रिएक्शन. काय करतो? कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे. तर फर्स्ट अप्लाइंग व्हॉट? अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे बीम कशामध्ये आणतो? पहिले इक्विलिब्रियम मध्ये आणून अननोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो. लक्षात आलं? ठीक आहे. तर अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. तर कंडिशन काय मित्रांनो? दॅट इज समेशन Fy इक्वल्स टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर इथं RA जनरेट होईल रिएक्शन, आणि इथं RA इथं जनरेट होईल, आणि इथं RB जनरेट होणार आहे. तर RA पॉझिटिव्ह येईल, अपवर्ड आहे. त्याच्यानंतर मायनस W डाऊनवर्ड ऍक्ट होतो, प्लस RB इक्वल्स टू 0, म्हणजे RA प्लस RB ची किंमत किती येणार रे? W. लक्षात आलं? RA प्लस RB ची किंमत किती येईल? W येणार. ओके. चलो, आता नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला? समेशन ऑफ मुवमेंट. अजून एक इक्विलिब्रियम कंडिशन लागल. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट A इक्वल्स टू 0. आता हे RA तर पॉइंट मधून पास होतो, त्याचा मुवमेंट 0 येईल. हा W डाऊनवर्ड ऍक्ट होतो तर मायनस, आणि फोर्स मुवमेंटचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता सगळे फॅमिलियर झाले. ठीक आहे. आता फोर्स, आता W A पासून किती डिस्टन्सवर आहे? 4 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. त्याच्यानंतर आरबी कसं आहे? अपवर्ड आहे, अपवर्ड. आणि RB A पासून किती डिस्टन्सवर आहे? दॅट इज 6 मीटर इक्वल्स टू 0, म्हणजे 6 RB इक्वल्स टू 4W डिवायडेड बाय, ठीक आहे, 4W येईल, मायनस तर तिकडे जाऊन प्लस होतो, आणि RB ची किंमत मित्रांनो 4W डिवायडेड बाय 6, और ह्यालाच मी 2W डिवायडेड बाय 3 पण करू शकतो. म्हणजे RB ची किंमत किती निघाली रे? दॅट इज 2/3W. लक्षात आलं? 2/3W. आता मला इझिली मी RA फाइंड आउट करू शकतो. कसं? W मधून RB मायनस करू, तर W मायनस 2/3 टाइम्स ऑफ W. ह्याच्यामधून समजा मी W काढलं तर हे 1 मायनस 2/3 येईल, आणि हे 1/3 राहणार. बरोबर? ब्रॅकेट मध्ये किती येईल? 1/3. देअरफॉर RA ची किंमत मित्रांनो W/3. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये काढला, कोणाला डाऊट आला नाही पाहिजे. ओके, इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. चलो, एकदम व्यवस्थित सॉल्व करायचं विदाउट एनी मिस्टेक. ठीक आहे. चल, आता सेकंड स्टेप नंबर 2 काय? मी कॉपी पेस्ट म्हणला होता स्टेटमेंट, सगळ्यांना माहित आहे ना? स्टेटमेंट कॉपी पेस्ट करायचं. टेकिंग सेक्शन x at a distance x from origin A, and writing मॅकॉलेज इक्वेशन. काय लिहितो आपण? मॅकॉलेज इक्वेशन. तर EI d²y/dx² इक्वल्स टू mxx राहते. बरोबर का रे? EI d²y/dx² इक्वल्स टू mxx राहते. त्याच्यानंतर EI d²y/dx² इक्वल्स टू, आता mxx मध्ये
आता सेक्शन पासून समजा मी ओरिजिन कडे बघितलं तर मला आर ए दिसतो आणि डब्ल्यू दिसतो, बरोबर का? सेक्शन पासून ओरिजिन कडे बघितलं तर आर ए दिसतो आणि डब्ल्यू दिसतो. तर आर एचं रिएक्शन काढलं आपण ऑलरेडी, दॅट इज बघा इथं आहे आर एचं रिएक्शन W/3 इंटू, आता डिस्टन्स किती आर एचं अबाउट सेक्शन दॅट इज एक्स मायनस, नेक्स्ट काय येणार मायनस येईल. आता आपल्याला मित्रांनो हा वाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, एवढंच डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. कसं करणार? टोटल आपल्याकडे काय रे एक्स आहे. आता पाठीमागालचा डिस्टन्स किती आहे 4 आहे. तर मी सांगितला होता बॅकवर्ड डिस्टन्स जे आहे ते एक्स मधून मायनस केला तर तुम्हाला फॉरवर्ड डिस्टन्स भेटेल फॉर द पर्टिक्युलर फोर्स. लक्षात आलं? तर हा डब्ल्यू इंटू एक्स मायनस 4 येईल. त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आता काय करायचं? इंटिग्रेशन स्टार्ट करायचं. इंटिग्रेटिंग इक्वेशन फर्स्ट with respect to x comma we get what? Slope equation. We get slope equation, that is ei dy by dx equals to चला w/3 x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस c1 एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर w या पूर्ण व्हॅल्यूला ऍज एक्स कन्सिडर करा. मग हे काय येईल एक्स मायनस 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर एक स्टेप वाढून घ्या. ei dy बाय dx इक्वल्स टू w/6 येईल का रे? 3 इंटू 2 6 एक्स स्क्वेअर प्लस c1 मायनस w/2 एक्स मायनस 4 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड, आणि या इक्वेशनला आपण स्लोप इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो? इथं एससी लिहितो. एससी म्हणजे काय? स्लोप इक्वेशन. तुम्ही फुल फॉर्म लिहायचं. लक्षात आलं? चला आता नेक्स्ट इंटिग्रेटिंग इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट, आपल्याला काय भेटेल? वी गेट डिफ्लेक्शन इक्वेशन. काय भेटणार? वी गेट डिफ्लेक्शन इक्वेशन. देयरफॉर ei y इक्वल्स टू चला याचं इंटिग्रेशन सांगा. ei y म्हणजे डिफ्लेक्शन राहतो w/6 एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल एक्स क्यूब डिवायडेड बाय 3, दॅट इज w/6 एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस c1x प्लस c2 इंट्रोड्यूस करतो आपण सेकंड इंटिग्रेशन मध्ये. त्याच्यानंतर w/2 एक्स मायनस 4 चा क्यूब डिवायडेड बाय 3, कारण की तिथं एक्स मायनस 4 चा स्क्वेअर आहे तर त्याचं आपण इंटिग्रेशन केलं मित्रांनो, तर एक्स मायनस 4 चा क्यूब डिवाइड बाय 3. तर एक स्टेप वाढून घ्या. तर ei y w/18 एक्स क्यूब प्लस c1x प्लस c2 मायनस w/6 एक्स मायनस 4 चा क्यूब, बरोबर. तर हा झाला मित्रांनो इक्वेशन नंबर थर्ड. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो? डीई म्हणजे काय? डिफ्लेक्शन इक्वेशन. काय म्हणायचं त्याला? डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणायचं आहे. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, चला आता मी नेक्स्ट स्टेप साठी कलर पेन यूज करतो. आता आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं. तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, इंटिग्रेशन कॉन्स्टंट फाइंड आउट करताना आपल्याला दोन कंडिशन्स कोणते लागतात? दॅट इज ऍट एक्स इक्वल्स टू 0 y ची किंमत इक्वल्स टू 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड c2 ची किंमत 0. हा स्टेटमेंट फिक्सच आहे सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये. त्याच्यानंतर अजून कुठं भेटेल आपल्याला डिफ्लेक्शन? ऍट नेक्स्ट अदर एंड, दॅट इज राईट साइड सपोर्ट वर भेटणार. दॅट इज ऍट एक्स इक्वल्स 12 y ची किंमत तरी 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. तर तिथं आपल्याला कशाची किंमत फाइंड आउट करायची आहे? c1 ची किंमत फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर इथं लिहितो मी अप्लाइंग बाउंड्री कंडिशन, applying boundary condition. तर इक्वेशन नंबर 1 म्हणजे फर्स्ट कंडिशन ऍट एक्स इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड c2 ची किंमत डायरेक्टली किती येईल? हा पार्टच करून ठेवा, दॅट इज 0 येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍट एक्स इक्वल्स टू l इक्वल्स टू 6 मीटर y ची किंमत तरी 0 येईल युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. मग आता व्हॅल्यूज टाकून द्या. 0 इक्वल्स टू w/18 x ची किंमत किती आहे? 6 चा क्यूब प्लस 6c1 c2 ची किंमत 0
या इक्वेशन मध्ये फोकस करा. ठीक आहे. तर हा W डिवायडेड बाय 6 मधून 4 गेलं तर 2 येईल, 2 चा क्यूब. लक्षात आलं. तर आता मी काय करतो, एका साईडला 6C1 ठेवतो, बाकीच्या टर्म राईट हँड साईडला. आता हे व्हॅल्यू आहे 6 चा क्यूब किती येईल, 216, 216. हा 2 मायनस मध्ये येईल आणि हा प्लस मध्ये येईल. आता 2 चा क्यूब 8 येईल. 8W डिवायडेड बाय 6 मायनस W बाय 18 इंटू 216. लक्षात आलं, इंटू 216. तर हे कॅल्क्युलेट करून घेऊ आपण, किती येईल बघू व्हॅल्यू. तर हा मित्रांनो W बाय म्हणजे 8/6 मायनस 216 डिवायडेड बाय 18. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, हा तर 6C1 इक्वल्स टू मायनस 32 डिवायडेड बाय 3W. करेक्ट आहे. तर हा कोइफिशियंट आला. हा आता हे कसं फाइंड आउट केलं, 8/6 मायनस 216 डिवायडेड बाय 18 आणि याच्यामधून मी काय कॉमन काढलं, दॅट इज W, आणि याची किंमत एवढी आलेली आहे. ठीक आहे. आता डायरेक्टली C1 इक्वल्स टू मायनस 32 डिवायडेड बाय 3 इंटू 6W. देअरफॉर C1 ची किंमत मायनस मित्रांनो दॅट इज 10.67 टाइम्स ऑफ W. 10.67 टाइम्स ऑफ W येणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ओके, चलो आता नेक्स्ट. आता आपल्याला मित्रांनो व्हॅल्यू फाइंड आउट करायचं, दॅट इज डिफ्लेक्शन म्हणजे W ची किंमत फाइंड आउट करायची आहे. डिफ्लेक्शन आज सेंटर दिलेला आहे 0.02 मीटर युजिंग इक्वेशन नंबर, आणि हे कुठं आहे, ऍट x इक्वल्स टू 3, कारण की सेंटर म्हणलेलं आहे तर x ची किंमत 3 येईल. बरोबर, x ची किंमत किती येईल, 3. कसं काय, कारण की x ची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो किती, कशाच्या बरोबर राहते, दॅट इज L/2 म्हणजे 6/2 दॅट इज 3 मीटर. लक्षात आलं. युजिंग इक्वेशन थर्ड व्हॅल्यूज टाकून द्या. EI ची पण किंमत माहिती आहे 2000. बरोबर, स्टार्टिंगलाच मी लिहून दिलेला आहे. आणि y ची किंमत किती आहे, y ची किंमत आहे 0.02. बरोबर, आणि इक्वल्स टू हा व्हॅल्यू W डिवायडेड बाय, आता सेंटर म्हणलं तर तुम्हाला मित्रांनो बघा, सेक्शन कुठं झाला, सेंटरला शिफ्ट झाला, म्हणजे इथं दिसेल ते सेक्शन. आता सेक्शन पासून मी ओरिजिन कडे बघितलं तर फक्त आणि फक्त मला कशाचं ब्रॅकेट दिसतो, दॅट इज RA चं ब्रॅकेट दिसतो. बरोबर का, RA चं ब्रॅकेट दिसणार. तर मी तेवढंच व्हॅल्यू यूज करतो आणि हे वालाच यूज करतो, RA चं ब्रॅकेट. ठीक आहे. तर हा W डिवायडेड बाय 18, x ची किंमत आहे मित्रांनो 3 चा क्यूब मायनस हा व्हॅल्यू 10.67 W. बरोबर, 10.67 W आणि C2 ची किंमत 0 आहे. तर ह्याच्यामधून मी डायरेक्टली काय काढणार कॉमन, दॅट इज 27 येईल, 3 चा क्यूब डिवायडेड बाय 18 मायनस 10.67, आणि ह्याच्यामधून मी W काढतो. तर ह्याची व्हॅल्यू बघा, आफ्टर कॅल्क्युलेशन 27 डिवायडेड बाय 18 मायनस 10.67. तर याची किंमत बघा मित्रांनो मायनस 9.17 टाइम्स ऑफ W, आणि इथं व्हॅल्यू आहे मित्रांनो दॅट इज, तर हे व्हॅल्यू येईल 40. Therefore W equals to 40 divided by minus 9.17. तर याची किंमत बघा मित्रांनो मायनस 4.362. ठीक आहे. तर हा व्हॅल्यू येईल किलो न्यूटन मध्ये, और 4.362 किलो न्यूटन, आणि ते कसं ऍक्ट होतो, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. कसं ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला व्हॅल्यू सॉल्व कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे.
तर आय होप सो हा व्हॅल्यू म्हणजे हा जे कन्सेप्ट आहे हे कळालं असेल, बरोबर? ओके. तर हे 4.362 व्हॅल्यू आहे. तर एवढंच कॅल्क्युलेट करायचं होतं. तर डिफ्लेक्शन वरून आपण इझिली काय फाइंड आउट करून घेतलं, दॅट इज डिफ्लेक्शन लोडची किंमत. ठीक आहे. एकदा बघून घ्या, चेक करा. कुठं व्हॅल्यू चुकल्या असतील तर मला व्हॉट्सअपवर कळवत जा तुम्ही. ठीक आहे. इथं चुकलंय सर, तुम्ही अनालायसिस करा, प्रॉपर अनालायसिस पाहिजे. ठीक आहे, प्रॉब्लेम्सचं. ओके, चलो आता नेक्स्ट. आता हे व्हॅल्यू सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा, कॅल्क्युलेट म्हणलेलं आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऍट अ बीम ॲज शोन इन फिगर. use Macaulay method. Take E equals to 2 into 10 to the power 8 किलोमीटर पर मीटर स्क्वेअर. I ची किंमत 0.733 into 10 to the power -4 मीटर टू द पॉवर 4 व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, 4 व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, -4 मीटर टू द पॉवर 4. तर इथं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो वर्ड काय यूज केलंय? मॅक्सिमम डिफ्लेक्शन. आता मला एक गोष्ट सांगा, जिथं व्हॅल्यू डिफ्लेक्शनचे मॅक्सिमम असते तिथं स्लोपची किंमत किती आहे? 0. व्हॅल्यू जिथं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल तर तिथं स्लोपची किंमत 0 असते, आणि जिथं मॅक्सिमम स्लोप असतो तिथं डिफ्लेक्शनची किंमत 0 असतो. तर हे मी गोष्ट ऑलरेडी क्लिअर करून घेतलेली आहे. आता एक्झॅक्टली ते कुठं आहे 0, काय नाही, स्लोप कुठं 0 आहे ते आपल्याला माहित नाही. लक्षात आलं? तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन म्हणला तर मला स्लोप 0 करून एक्स ची किंमत कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि त्या एक्स व्हॅल्यूला माझं डिफ्लेक्शन कसं राहणार? मॅक्सिमम राहणार. ठीक आहे. तर ऍज युजल आपण जसं सॉल्व्ह करतो त्याच पद्धतीनं 3 स्टेप ऍज युजल आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन, टेकिंग सेक्शन एक्स एक्स ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम ओरिजिन ए अँड रायटिंग मॅक्युलिस इक्वेशन, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन, आणि अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. या तिन्ही गोष्टी आपल्याला ऍज युजल सेमच आहेत. ओके, लक्षात आलं? चलो, तर सोल्युशन पहिले काय करतो मी? बीम काढून घेतो. सॉरी, बीम दिलेला आहे, काढायची गरज नाही, फक्त इथं सेक्शन वगैरे टाकून देतो. ठीक आहे. तर सेक्शन माहित आहे मला, सेक्शन कुठं टाकतो मी? एक्झॅक्टली लोडच्या नंतर, बरोबर ना? सेक्शन कुठं टाकणार? एक्झॅक्टली लोडच्या नंतर टाक. तर हा झाला तुमचा आर ए, आणि हा वाला झाला तुमचा आर बी. ओके. आणि हा सेक्शन जे आहे मित्रांनो एक्स डिस्टन्स वर आहे फ्रॉम ओरिजिन, आणि याला आपण काय म्हणतो? याला ओरिजिन पॉइंट म्हणतो. म्हणजे एक्स ची किंमत किती राहतो? तिथं 0 राहतो. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? आता मी फास्टली सॉल्व्ह करतो. आता तर सिंपल आहे, तुम्हाला सगळं स्टेप्स वगैरे कळलेले आहेत. तर कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे. अप्लाइंग अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. कोणतं कंडिशन? अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन. तर बघा, फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन दॅट इज समेशन एफ वाय इक्वल्स टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह फोर्स. आता काय काय अपवर्ड आहेत? आर ए आर बी तर अपवर्ड आहेत, आणि 75 डाऊनवर्ड आहे. तर पहिले आर ए मायनस 75 प्लस आर बी इक्वल्स टू 0, म्हणजे आर ए प्लस आर बी ची किंमत किती येईल रे? 75. आर ए प्लस आर बी ची किंमत किती येईल? 75. इथपर्यंत काय डाऊट? आर ए प्लस आर बी ची किंमत 75 येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो काय दिले? चला सांगा, फास्ट सांगायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप दॅट इज समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. आता ए मध्ये 75 दिसतो, डाऊनवर्ड ऍक्ट होतो, आणि 75 चं डिस्टन्स अबाउट ए किती? डिस्टन्स अबाउट ए दॅट इज 1.5 मीटर. तर इथं 1.5 येईल. त्याच्यानंतर प्लस आर बी इंटू टोटल डिस्टन्स किती आहे? 6 आहे. 1.5 प्लस 4.5, बी चं व्हॅल्यू अबाउट ए 6 मीटर असेल, इक्वल्स टू 0. मग 6 आर बी इक्वल्स टू 75 इंटू 1.5
मग आर बी ची किंमत 75 इंटू 1.5 डिवायडेड बाय 6. म्हणजे इथं आर बी ची किंमत निघेल मित्रांनो, दॅट इज आर बी इक्वल्स टू, कॅल्क्युलेट करू, 75 इंटू 1.5 डिवायडेड बाय 6. तर याची किंमत बघा 18.75. किती येईल? 18.75 राहणार आहे. 18.75 किलो न्यूटन येईल. करेक्ट? किलो. इथपर्यंत काय डाऊट? किलो न्यूटन. लक्षात आलं? नो. देअरफॉर आर ए ची किंमत कसं काढणार रे? आर ए ची किंमत आहे बघा, आपल्याकडे रिलेशन आहे 75 मधून आर बी काढायचं आहे. मग 75 मायनस 18.75 केलं तर ह्याची किंमत आय थिंक 46 येईल. एक मिनिट चेक करू द्या. 75 मायनस 18.25, 56.75, 56.70, सॉरी 25, 56.25. एकच मिनिट. इथं 75 झालं. करेक्ट. 56.75 इंटू 1.5 डिवायडेड बाय 75 असेल तर हा 25. तर आर ची पण किंमत निघाली सिंपल एकदम. तर हे स्टेप सगळ्यांना जमायलाच पाहिजे मित्रांनो रिॲक्शन. ओके. आता सेकंड, चला सांगा काय. सेकंड काय? सेकंड स्टेप नंबर 2 आपण काय लिहितो रे इथं? टेकिंग सेक्शन x at a distance x from origin A and writing which equation? Writing Macaulay's equation. And Macaulay's equation काय? EI d square y by dx square equals to mxx. त्याच्यानंतर आता व्हॅल्यू सांगा रे, काय काय दिसते? प्रॅक्टिस झालेलं आहे तुम्हाला व्हॅल्यूजचं. चल, तर काय दिसणार अबाउट ए? पहिले आर एचं घ्या. आर एचं ब्लॉक लिहायचं. आर ची किंमत किती आहे? आर ची किंमत आहे मित्रांनो 56.25 इंटू एक्स फर्स्ट ब्लॉक, त्याच्यानंतर मायनस 75 इंटू, आता ह्या दोघांमधला डिस्टन्स किती आहे? या दोघांमधला डिस्टन्स दॅट इज टोटल व्हॅल्यू किती आहे? एक्स मधून पाठीमागाचं डिस्टन्स मायनस करायचं म्हणजे एक्स मायनस 1.5. करेक्ट आहे, एक्स मायनस 1.5. तर हा झाला मित्रांनो 75 इंटू एक्स मायनस 1.5, इक्वेशन नंबर फर्स्ट. तर हा झाला EI डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. सिंपल. नाउ integrating equation first with respect to x comma, we get which equation? Slope equation. We get slope equation. Therefore EI dy by dx equals to 56.25 into x square divided by 2 plus c1. बरोबर का? फर्स्ट इंटिग्रेशन कॉन्स्टंट c1 येतो, x चं इंटिग्रेशन x square by 2 मायनस 75 x मायनस 1.5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर एक स्टेप वाढून घ्या, कोएफिशियंट्स काढून टाका, न्यूमरेटर व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करा त्याला. तर हा व्हॅल्यू बघा मित्रांनो, एकच मिनिट, 56.25 डिवायडेड बाय 2, तर याची किंमत 28.125, 28.125 एक्स स्क्वेअर प्लस c1 मायनस हा व्हॅल्यू आहे मित्रांनो 37.5. बरोबर, 75 डिवायडेड बाय 2 केलं तर 37.5 येतो, आणि इथं एक्स मायनस 1.5 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर काय करा? इक्वेशन नंबर सेकंड द्या, आणि ह्या इक्वेशनला आपण नाव काय देतो? स्लोप इक्वेशन. काय द्यायचं याला? स्लोप इक्वेशन. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? काय डाऊट?
इथपर्यंत काय डाऊट? नो डाऊट. चल आता नेक्स्ट. आता बघा नेक्स्ट काय करायचं? इंटिग्रेटिंग इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय भेटतो? वी गेट डिफ्लेक्शन इक्वेशन. कोणता इक्वेशन? डिफ्लेक्शन इक्वेशन. देअरफॉर EI y इक्वल्स टू आता 28.125 एक्स स्क्वेअरचं काय आहे ते? एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस C1 ला C1x प्लस C2 मध्ये कन्वर्ट करतो -37.5 एक्स मायनस 1.5 चा क्यूब डिवायडेड बाय 3. एक स्टेप वाढून घ्या. EI y इक्वल्स टू आता 125 ना 28.125 डिवायडेड बाय 2 केलं तर हे मित्रांनो 14.06 येतो. 14.062 एक्स क्यूब प्लस C1x प्लस C2. कोणी 06च घेतात तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. आता त्याच्यानंतर नेक्स्ट हे व्हॅल्यू 37.5 डिवायडेड बाय 3 केलं. एक मिनिट हा मित्रांनो, आपल्याला 3 करायचं होतं रे. 28.125 डिवायडेड बाय 3 तर हे 9 पॉइंट नॉट 2, हे 9.375 9.375 ठीक आहे. तर हा डिवायडेड बाय 3 आहे, नॉट 2. त्याच्यानंतर 37.5 डिवायडेड बाय 3 केलं मित्रांनो तर हे 12.5 येतो. किती आहे? 12.5 12.5 एक्स मायनस 1.5 चा क्यूब. इक्वेशन नंबर 3 लिहा. आणि ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतोय? या इक्वेशनला आपण म्हणतो डिफ्लेक्शन इक्वेशन. काय म्हणायचं याला? डिफ्लेक्शन इक्वेशन. ओके चल, तर याला ड्रॅग करतो वरच्या साईडला, आपल्याला स्पेस भेटेल लिहायला. आता नेक्स्ट कलर लिहितो. हा दिसते करे. हा दुसरा कलर घेतो, व्हाईट कलर घेतो. बघा आता मित्रांनो, थर्ड स्टेप अप्लाइंग बाउंड्री कंडिशन्स. अप्लाइंग बाउंड्री कंडिशन्स. कंडिशन्स काय? फर्स्ट कंडिशन काय रे? ऍट x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. काय 0 येतो? C2 ची किंमत 0. हा पार्टच करून ठेवा म्हणलो तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍट x इक्वल्स टू L इक्वल्स टू 6 मीटर, y ची किंमत तरी 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. आता व्हॅल्यू फाइंड आउट कशाची करायची आपल्याला? C1 ची. मग 0 इक्वल्स टू याच्यामध्ये टाकून टाका. आता जिथं जिथं x दिसेल तिथं 6 आणि त्याच्यानंतर y ची किंमत तर 0च आहे, तर लेफ्ट हँड साइड 0 होणार. 9.375 इंटू 6 चा क्यूब प्लस 6C1 मायनस 12.5 इंटू 6 मायनस 1.5 केला तरी 4.5 चा क्यूब येतो. ठीक आहे, 4.5 चा क्यूब येतो. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 9.375 इंटू 6 चा क्यूब. तर ह्याची किंमत आहे 2025 प्लस 6C1 मायनस 12.5 इंटू 4.5 चा क्यूब. तर ह्याची किंमत 1139.060. मग हा 6C1 एका साईडला, बाकीचे टर्म राईट हँड साईडला. मग हा 1139.06 मायनस 2025. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 1139.06 मायनस 2025. तर ह्याची किंमत आहे मायनस 885.94 6C1. मग C1 ची किंमत मायनस 885.94 डिवायडेड बाय 6 केलं तर याची किंमत मित्रांनो C1 ची देअरफॉर C1 इक्वल्स टू मायनस 147.66 किंवा 6 पाहिलं तरी जमते. 66 आहे तर राऊंड ऑफ केलं तर हे
6.5 आहे, राऊंड अप केलं तर 6.6 घेऊ शकतात. ठीक आहे. आता C1 ची किंमत आपल्याला आलेली आहे. लक्षात आलं कसं फाइंड आउट केलं मी? त्याच्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट फोर्थ काय म्हणलं इथं? काय फाइंड आउट करायचं आहे? मॅक्सिमम डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन साठी पॉइंट ऑफ मॅक्सिमम डिफ्लेक्शन हे पहिले पॉइंट आउट. पॉइंट ऑफ मॅक्सिमम डिफ्लेक्शन. तर काय करावं लागेल? डी पुट dy बाय ds dx इक्वल्स टू 0. ठीक आहे. हा कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय केला पाहिजे फॉर मॅक्सिमम डिफ्लेक्शन. आता काय करावं लागेल? युजिंग इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायची. इक्वेशन नंबर सेकंड कुठे आहे? बॅक साइड आहे. ठीक आहे. तर हा इक्वेशन आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला किती सबस्टिट्यूट करायचं x ची किंमत, दॅट इज सॉरी dy बाय dx ची 0 आणि ते सॉल्व करायचं फॉर x. तर हा व्हॅल्यू 0 इक्वल्स टू 28.125 x स्क्वेअर. C1 ची किंमत आहे 147.66 मायनस हे वाला मायनस 37.5 वाला मायनस 37.5 इंटू x मायनस 1.5 चा स्क्वेअर. लक्षात आलं? तर आता हे पहिले एक्सपांड करून घ्या. तर हे 28.125 एक्स स्क्वेअर मायनस 147.66 मायनस 37.5 मध्ये हे ए मायनस बी सारखं आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय आहे तो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं ए ची किंमत आहे एक्स, बी ची किंमत आहे 1.5. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करा. मग इथं येईल एक्स स्क्वेअर मायनस 3 टाइम्स. मग इथं 2 इंटू एक्स इंटू 1.5. मग हा व्हॅल्यू किती येईल? 3x प्लस हा व्हॅल्यू 2.25 येणार. म्हणजे 1.5 चा स्क्वेअर. 1.5 चा स्क्वेअर किती येते? 2.25. चला आता हे व्हॅल्यू काय करायचं? मध्ये मल्टिप्लाय करायचं. तीन व्हॅल्यूजला मध्ये 37.5 ने मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. इक्वल्स टू 0. आता मी असं लिहितो या साईडला मायनस 37.5 एक्स स्क्वेअर. आता हे मायनस इंटू मायनस प्लस येईल आणि हे 3 इंटू 37.5 केला तर हे 112.5 येतो. 112.5 टाइम्स ऑफ एक्स मायनस 37.5 इंटू 2.25. तर याची किंमत 84.375. त्याच्यानंतर तर राहिलेले व्हॅल्यूज काय? 28.125 एक्स स्क्वेअर मायनस 147.66 इक्वल्स टू 0. आता व्हॅल्यूज जे सेम व्हेरिएबलचे आहेत ते काय करायचे? तुम्हाला ऍड करून घ्यायचे. ठीक आहे. तर इथं बघा व्हॅल्यू मायनस 37.5 त्याच्यानंतर प्लस 28.125. तर याची किंमत बघा मित्रांनो मायनस 9.375 एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्सचा तर एकच आहे प्लस 112.5 एक्स मायनस आता हे व्हॅल्यू हे कॉन्स्टंट आहेत तर कॉन्स्टंटला ऍडिशन करून घ्या. तर हा मायनस 84.375 मायनस 147.66. तर हे व्हॅल्यू आहे मायनस 232.035 इक्वल्स टू 0. आता आफ्टर सॉल्विंग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आफ्टर सॉल्विंग अबो इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मी काय करतो? पहिले मोड सेटअप मध्ये जातो. त्याच्यानंतर इथं इक्वेशन्स आहेत का? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतो इथं. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो मायनस 9.375. काय करायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन घेण्यासाठी मोड सेटअप मध्ये जा. 5 नंबर वर इक्वेशन राहतो बघा. मोड सेटअप मध्ये जायचा. त्याच्यानंतर 5 नंबर वर इक्वेशन येते म्हणजे इक्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो आय थिंक थर्ड इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c
इक्वल्स टू 0 हा वाला इक्वेशन तुम्हाला यूज करून एक्सच्या किंमत फाइंड आउट करा. आता एक्स स्क्वेअरच्या समोर काय रे, एक्स स्क्वेअरच्या समोर आहे -9.375 त्याच्यानंतर 112.5 इक्वल्स टू आणि सी ची किंमत -232.035. तर याची किंमत बघा, एक व्हॅल्यू x इक्वल्स टू 9.354 मीटर आणि सेकंड आहे और x ची किंमत काय राहील 2.64 व्हॅल्यू. ठीक आहे, तर हे दोन व्हॅल्यूज. आता कोणता व्हॅल्यू घ्यायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो, ऑलवेज आपण स्मॉलर व्हॅल्यूला रेफर करतो. कस काय रेफर करतो ते पण सांगतो. आता 9.354 आहे, 354 आहे, स्पॅनच 6 मीटरचा आहे, तर 9 बाहेर जाईल का? जाणार नाही. बाहेर डिफ्लेक्शन भेटणार का? बीमच्या मध्ये भेटणार. तर त्याच्यामुळे आपण काय करतो, स्मॉलर व्हॅल्यूला रेफर करतो. देअरफॉर आपली एक्स ची किंमत कोणती घ्यायची, देअरफॉर एक्स इक्वल्स टू 2.64 मीटर ॲज, ठीक आहे, ॲज तुमचा हे जे व्हॅल्यू आहे काय कंडिशन सॅटिस्फाय करते, एल इक्वल्स टू 6 मीटर वाला, एल इक्वल्स टू 6 मीटर वाला सॅटिस्फाय करतो. देअरफॉर आता नेक्स्ट 5th स्टेप, मॅक्सिमम डिफ्लेक्शन हा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा. मॅक्सिमम डिफ्लेक्शन पुट x इक्वल्स टू 2.64 इन इक्वेशन थर्ड. ठीक आहे, आणि आपल्याला काय भेटणार तिथं, y मॅक्सिमम भेटणार आहे, y मॅक्सिमम भेटणार आहे. तर इथंच आहे इक्वेशन. आता बघा मित्रांनो, 2.64 म्हणला, आता 2.64 म्हणला तर एक्झॅक्टली आता सेंटरच्या नोडच्या नंतरच येईल, नोडच्या नंतरच येईल हा व्हॅल्यू. हा झाला 2.64 बरोबर का? म्हणजे दोन्ही ब्रॅकेट्स तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, दोन्ही ब्रॅकेट तुम्हाला काय करायचं आहे, यूज करावं लागेल मित्रांनो. करेक्ट आहे. चल, तर इथं ई आय वाय मॅक्सिमम इक्वल्स टू, तर हा व्हॅल्यू बघा 9.375, 9.375 एक्स ची किंमत आहे 2.64 चा क्यूब बरोबर, 2.64 चा क्यूब. त्याच्यानंतर -147.66 इंटू 2.64 मायनस 12.5 इंटू 2.64 मायनस 1.5 चा क्यूब. ओके, चला ह्याची किंमत फाइंड आउट करून घेतो आपण. ठीक आहे, चलो 9.375 इंटू 2.64 चा क्यूब मायनस 147.66 इंटू 2.64 मायनस 12.5 इंटू 2.64 मायनस 1.5 ब्रॅकेट क्लोज याचा क्यूब आहे. तर याची किंमत बघा मित्रांनो -235.844 हे ई आय वाय मॅक्सिमम येईल. वी हॅव आपल्याकडे ई ची किंमत आहे, ई ची किंमत किती आहे रे, ई ची किंमत क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 2 इंटू 10 टू द पॉवर 8 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आय ची किंमत आहे 0.7330 10 टू द पॉवर -4 मीटर टू द पॉवर 4. मग ई आय ची किंमत 2 इंटू 10 टू द पॉवर 6 इंटू 0.733 10 टू द पॉवर -4. तर याची किंमत बघा, तर हे 14660 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर येणार आहे व्हॅल्यू. आणि याच्यामध्ये देअरफॉर वाय मॅक्सिमम इक्वल्स टू -235.844 डिवायडेड बाय ई आय -235.844 डिवायडेड बाय 14660. देअरफॉर वाय मॅक्सिमम ची किंमत मित्रांनो आफ्टर सोल्युशन -235.844
डिवायडेड बाय 14660. तर याची किंमत -0.01608 मीटर आहे. देअरफॉर एम एम मध्ये करायचं असेल तर ह्याला -16.08 mm लिहू शकतो और 16.08 mm डाउनवर्ड डिफ्लेक्शन देऊ शकतो. तर हा झाला तुमचा मॅक्सिमम डिफ्लेक्शन ॲट x इक्वल्स टू 2.5 मीटर. तर हा जरा व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला दिसला असेल मित्रांनो. ठीक आहे. तर हा व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचा आहे. तर हा प्रिव्हियस सारखा नव्हता. याच्यामध्ये काय वर्ड यूज केलेला आहे इथं मी बॉक्स वरून ठेवतो. मॅक्सिमम डिफ्लेक्शन. मग मॅक्सिमम डिफ्लेक्शन dy/dx ची किंमत 0 करून कशाची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे, x ची किंमत कॅल्क्युलेट करून त्याच्यानंतर y मॅक्सिमम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं का? एकदम सिंपल बेसिक वे मध्ये सांगितलेलं आहे. तर आय होप सो 2 क्वेश्चन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे. अशाच बाकीच्या क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल द एंड थँक यू. बाय बाय. जय हिंद.